कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 23. यावेळी कुठे? बेल्जियमला. व्हॉट? परत कधी येणार भारतात? आणि आत्ता बस झालं, नाहीतर तुझी प्रेमिका तुझी एक्स होईल. अगोदरच तिचं लग्न झालंय. तुटायला हवं तर जुळे. हालचाल कर, नाहीतर आर्यनची माणसं तुला फाडून खातील आणि त्या विश्वासला सारंगला भारतातून हलवायला सांग. असं पण आपलं काम झाल्याशिवाय त्याचं काही इथे काम नाहीये. ती माझी आहे आणि राहिलं पहिलं सोडलं तिला आता माझ्या मस्तीमुळे, पण आता नाही. आणि तो जो तुझा आर्यन आहे ना, त्याचं लग्न माझ्या मिठूसोबत झालं आहे. पण डिवोर्स तर होणारच की. आणि सारंगचं म्हणशील तर असं पण मिठूकडेच जागा गेली आहे. 2-3 महिन्यात भूमिपूजन पण करतील. तिचं कौतुक ऐकायला फोन केला नाहीये मी. लवकर इकडे यायची हालचाल कर आणि पटकन तिला घेऊन जा. कुठे घेऊन जातो? मला माझा आर्यन हवा आहे. अगं तो आर्यन आहे, 5 वर्षापूर्वीचा नाहीये. तू सोडून आली तसा राहिला नाहीये तो. इंटरनॅशनल लेवलला तो काम करत नाही, कारण त्याची मर्जी नाहीये म्हणून. नाही तर आज कुठे असला असता. आणि त्याला घाबरून मला जागा बदलावी लागते. ते पण त्याने मला अजून पाहिलं नाहीये ना, फक्त नावाने एवढंच चालू आहे. हे ऐकायला फोन केलं मी. त्याची पॉवर, पैसा आणि तो सगळं माझं आहे. 4 वर्षाचं रिलेशनशिप होतं आमचं. असंच टाईम वेस्ट केलं नाहीये मी. बघू तो कुठलं पुढचं पाऊल उचलेल. पहिला त्याच्या बिझनेसमध्ये सहभाग घ्यावा लागेल. आता तो नाही, तिला टार्गेट करावं लागणार आहे, समजलं. तिथं बसून डोकं लावू नको. महिना झालं मी इथे या कुठल्या तरी कोपऱ्यात येऊन राहिले ते यासाठी का? तिच्यावर जीव येतोय, त्याचं तिच्या मागे मागे फिरतोय. तो एवढं तर कधी माझ्यासाठी पण केलं नाही. नवीन बॉडीगार्डची टीम, स्ट्रीट फूड, फोटोज, सोबत फिरणं, तिची काळजी घेणं. घरी एकमेकांना जास्त वेळ देतात. मी अजून नाही बघू शकत त्यांना, बस झालं मला. ती काहीशी चिडून म्हणाली, मॅम सर आज खूप महिन्यांनी आले आहेत आणि आजच्या इथल्या मीटिंग्स त्यांच्या फिक्स आहेत आणि तुमची अपॉइंटमेंट नाही आहे. मग मी तुम्हाला आत कसं पाठवू? पण मिस, मी त्यांचा टिफिन आणला आहे ना, त्यांनी ब्रेकफास्ट केला नाही आहे. मिठू चिडून म्हणाली, पण मी असं नाही सोडू शकत. मी तुमच्या मेन ब्रँचची एम्प्लॉई आहे. मला एंट्री द्या प्लीज. मिठू रिक्वेस्ट करत म्हणाली, मॅम तुम्ही आय कार्ड सबमिट करा जो मेन ब्रँचचा आहे. मी थोड्या वेळात पाठवते आत. ती नमतकीत म्हणाली. मिठूने पटकन फोनमधून आय कार्ड दाखवला आणि ती आत जाण्याची वाट पाहत ऑफिसला बघत तिथेच बसली. अहो कधीपासून कॉल करते मी तुम्हाला. अर्धा तास झालं इथे खाली वाट पाहत बसली आहे तुमची. भूक वगैरे आहे का नाही तुम्हाला? आल्या आल्या कामाला लागला आहात आणि आत्ता मी टिफिन घेऊन आले दुपारचं पण आणले आणि मला इथे ही बाई कधीपासून आत सोडत नाहीये. जसं काय तुम्हाला सोनं लागलं आहे. मिठू रागात तावातावाने म्हणाली आणि ती ऑफिसला आली एकूण हवेत उडाला. एकाच ऑफिसमध्ये असून ती कधी यायची नाही, पण आज इथे बँगलोरला आल्यावर आली. इथे कोणी ओळखणार नाही म्हणून ती पण आली, समजलं त्याला. तो आल्या आला कामाला लागला होता म्हणून त्याचं लक्ष तिच्या येणाऱ्या कॉलकडे गेलं नव्हतं. ओ यार, मला नव्हतं माहिती. थांब मी सांगतो कॉल करून. माझ्या कॅबिनमध्ये नाही आहे मी, इथे टीम लीडरच्या कॅबिनमध्ये डिस्कस करत बसलोय. तू कॅबिनमध्ये ये, 5 मिनिटात मी तुझ्यासमोर असेल. आर्यन तेवढंच हळू आवाजात म्हणाला. ती फक्त म्हणून फोन बंद केला. रिसेप्शनवरून परवानगी मिळताच ती त्याच्या कॅबिनकडे जायला निघाली. ऑफिस जास्त मोठं नव्हतंच म्हणून तिला जास्त शोधावं लागलं नाही. तो कॅबिनमध्ये आली. काचेचा टेबल समोर, त्याची खुर्ची त्याच्या समोर, बसायला 2 खुर्च्या आणि तिथेच बाजूला कोच होता. ती कोचवर जाऊन बसली. कॅबिन पण लहानच होती. तिने निरीक्षण करून झाल्यावर फोनमध्ये डोकं घातलं आणि शॉपिंगची लिस्ट बनवायला लागली. त्याने दरवाजातून वाकून पाहिलं तर मॅडम गुंग होऊन पैशाचा मोजमाप घालून लिस्ट बनवत होत्या. मध्ये डोक्याला हात लावत चालू होतं. जमत नसेल तरी बोटांवर मोठ्या आकडे मोजत होती. काय चालू आहे? काही नाही आर्यन, जरा फोन द्या मला तुमचा. का? काय झालं? त्याने तिचा हातात फोन टेकवत विचारलं. सामान काय आणायचं आहे त्याची लिस्ट बनवते. एकदा सरसरी किती पैसे हवेत समजलं तर ATM मधून काढता येतील. कॅश नाही आहे ना माझ्याकडे जास्त. ती तिच्या फोनमध्ये टाईप करत त्याच्या फोनमध्ये कॅल्क्युलेट करतच म्हणाली. त्याला मनातून प्रचंड खराब वाटलं. एका सेकंदला वाटलं त्याला हे सगळं कोणासाठी आहे, पण त्याने नाहीत मान हलवली. तिचा चांगला मूड त्याला खराब करायचा नव्हता. किती हवी कॅश मी देतो तुला, मला रिटर्न नाही केलं तरी चालेल. त्याने न सफल होणार प्रयत्न केलं. नो नीड झाली लिस्ट. तुम्ही नाश्ता करून घ्या आणि दुपारी येणार नाही ना घरी तर जेवण आणलं आहे, जेवून घ्या.
संध्याकाळी दादूकडे येणार का तुमच्या फ्लॅटवर जाणार? अन्वी त्याचा फोन परत करत म्हणाली, मला रात्री वेळ लागेल, डायरेक्ट फंक्शन अटेंड करेल आणि माझा ड्रेस पण आपल्याच फ्लॅटवर ठेव. मी भार्गवच्या घरी येणार नाही. आपल्याचवर तो जोर देत म्हणाला. मी घरी आमंत्रण दिलं होतं. अंजू आणि जय येणार आहेत. आजी पण येणार होत्या, पण त्यांच्या मैत्रिणीचा घरी काहीतरी फंक्शन आहे, मग त्या नाही म्हणाल्या. ओके, मला सांगायचं होतं, मी अंजूसाठी दुसरी रूम साफ करून घेतो. जय काय गॅलरीमध्ये ॲडजस्ट होईल. छान झालं, या निमित्ताने तरी येतोय तो. इथून त्याला जबरदस्ती साईडवर घेऊन जाता येईल. सगळेच निघणार आहेत दुपारी. मनीष पण येतो म्हणाला. ती लास्टला हळूच म्हणाली. आर्यन म्हणाला, त्याच्या जीवावर ऑफिस सोडलं मी. तू इथे काय करणार? अहो, पूर्वाला प्रपोज करणार आहे तो. असं का करता? ती चिडून म्हणाली. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. अवघड आहे याचं. जे वाटतं ते पटकन बोलून मोकळं व्हायचं. मनात ठेवून काय होणार आहे? उलट दोघांना त्रास. आतापर्यंत लग्न झालं असतं त्यांचं. तो तिच्या बाजूचा कोचवर बसत म्हणाला. काही भावना न सांगता समजून जातात समोरच्याचे. फक्त डोळे उघडे हवेत आणि काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या. ती त्याच्याकडे बघत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिचे काळेभोर डोळे चमकत होते. कधी न पाहिलेल्या भावना कितीतरी वेळ तो तिच्या डोळ्यात टक लावून पाहत होता. जसं त्याला पडलेल्या प्रश्नाचं कोड्यात त्याच्या न समजणाऱ्या भावनांचा गोंधळच उत्तर तिच्या त्या डोळ्यात साठवलेलं होतं. तिच्या जाडसर पापण्या त्याच्या टक लावून पाहण्याने मध्येच बंद होत होत्या. पण तो आज त्यात अडकून न पडता तिचे डोळे वाचत होता आणि ती तिच्याबद्दल असलेलं प्रेम त्याच्या डोळ्यातून वाचत होती. मनातल्या मनात त्याचं टक लावून पाहणं तिला थांबूच वाटत नव्हतं. पहिल्यांदा, अगदी पहिल्यांदा ती असं काही बघत होती. तिला नेहमी वाटायचं, खरंच एवढं कुणी आपल्याला प्रेम करेल, काळजी करेल, जपेल. पण ते सगळं पूर्ण झालं होतं. अजून पूर्ण होणारही होतं. फक्त मैत्रीची त्याची बाजू तिने पाहिली होती. अजून नवरा आणि प्रेम करणारा आर्यन अजून बघितलंही नव्हतं. तोच त्याचा फोनची रिंग झाली आणि त्याने नजर फिरवली. तो नजर फिरवताच ती गालात असली. नेहमीचं झालं होतं तिला हे. मिठू, लवकर उघड टिफिन, मला भूक लागली आहे. खरंच त्याला शेवटी भूक आठवली. हा, बेसिन कुठे आहे? चल, म्हणत तो उठला. त्याची मागे ती पण उठली. आर्यन, बोल. तो तिच्या हातातून प्लेट घेत म्हणाला. तुम्हाला काही झालं आहे का? खूप वेगळे वाटत आहात तुम्ही. काही त्रास होतोय का? मी नाही देत आहे लक्ष. तुमच्याकडे खूप दिवस झालं, पण काहीही झालं असेल तर तुम्ही नेहमी सांगता मला. सांगा ना, ती काळजीने म्हणाली. त्याने तिच्याकडे पाहिलं. खूप विचित्र फिलिंग येत आहे मला. काही काही वाईट. समजत नाही आहे, नेमकं काहीतरी होणार आहे मोठं, ज्याला मी टाळत आलोय ना. इतकी वर्ष ते घडणार आहे. तो सुस्कारा सोडत म्हणाला. काहीही होऊ दे, मला माहिती तुम्ही हरणार नाही आणि मी तुम्हाला हरू देणार पण नाही. तुमच्यासोबत असेल मी नेहमी. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणाली. तू आहेस म्हणून टेन्शन येतं आहे. जास्तच झालं आहे, ती रागात म्हणाली आणि तो हसायला लागला. दोघे एकमेकांच्या नजरेला टाळत कसं तरी भांडण करत नाश्ता उरकला. त्याने ती जाण्यासाठी निघाली. आर्यन, जेवण वेळेवर करा आणि रात्री कॉफी घेऊ नका प्लीज. उद्या लवकर या आणि आराम करा. ती त्याच्या जवळ जात म्हणाली. बाळा, उद्या आपण भेटणार आहोत आणि कॉफी मी तुझ्याच हातची पितो ना. तू नसेल तर कसं पिऊ मी? आणि जेवणाचं म्हणाली तर दुपारी 2 तुला रिकामा झालेला टिफिन मिळून जाईल. आता तू माझं टेन्शन घेऊ नकोस. तुझं तू एन्जॉय कर. आणि बेबीचं नाव काय ठेवणार आहेस? आर्यन तिचे पुढे आलेले केस मागे सारत म्हणाला. उद्या समजेल ना, आमच्या अगोदर ठरलं आहे. अगोदरच म्हणजे बाळ तर आत्ताच झालं ना. अगोदर काय ठरवलं हो तुम्ही? तो असं म्हणतंच तिने डोक्यावर हात मारला. अरे देवा, कसे आहो तुम्ही? दोन्ही नाव ठरवली होती दादूने. मग आता मुलगी झाली आहे तर आत्ता मुलीचं तर त्याने अगोदरच ठरवलं होतं. त्याला माझी कार्बन कॉपी हवी होती ना. ती हसत म्हणाली. इथं मला ओरिजिनल सांभाळता येत नाहीये. आर्यन हसत म्हणाला. त्याचं ऐकून मिठूने गाल फुगवले. हे नवीन चालू केलं आहेस तू. तो तिचे नाटक पाहून डोळे फिरवत म्हणाला. तिने नाक मुरडलं. आर्यन म्हणाला. आता काय? काय म्हणजे मी असं थांबू शकतो, पण तुला काम आहेत ना. सरळ निघ म्हणा. ती त्याच्याकडे बघत म्हणाली. निघ. तो हसत म्हणाला. ती नकली हसली आणि मनात काय आलं काय माहिती, त्याच्या गालावर जोरात चावलं आणि बॅग घेऊन कॅबिनच्या बाहेर पळाली. तो हसतच तिला जाताना बघत गालावर हात ठेवला. वेडी मनातच म्हणून तो कामाला लागला. संध्याकाळी अन्वी भार्गवच्या फ्लॅटजवळ आली तर आतून
मारामारीचे हसण्याचे आवाज येत होते. तिने दरवाजाजवळ उभा राहून दीर्घ श्वास घेतला आणि मनाची तयारी केली आणि बेल वाजवलं. तो स्वराच्या आईने दार उघडलं. मिठू म्हणून सगळे जोरात ओरडले. अरे मारता का मला दचकून? ती चप्पल स्टँडमध्ये ठेवत म्हणाली. अगं आल्यापासून हेच चालू आहे बघ, त्या सुजयला मारून झालं आहे सगळ्यांचं. स्वराच्या आई हसत म्हणाल्या. सगळे जिकडे तिकडे विखुरले होते. तिने सगळ्यांवर नजर फिरवली. सगळे तिला बत्तीसी काढून बघत होते. 2च मिनिट थांबा, तुम्ही दादू येतोय खाली, काम आहे म्हणून थांबला आहे, ती सोफ्यावर बसत म्हणाली. रुचा म्हणाली, यार आपण दादूला विसरलो, सोफा नीट करा यार. आणि ते कुशन आणि ते दादाचं कॉन्टॅक्ट्स कुठे आहे टेबलवरचं? थांबा थांबा. अन्वी त्याच्या चाललेल्या आवराआवरीवरला बघत म्हणाली. सगळे वैतागून थांबले. अन्वीने चीज म्हणत 2-3 फोटो काढले. वहिनी अंजू जी बाळासोबत बसली होती रूममधून बाहेर आली. बाळा कशी आहेस? अन्वी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आय बाळ म्हणे घोडी आहे एवढी बाळ. जे कुशन नीट करत म्हणाला. जडक्या. अंजली अन्वीला बिलगत म्हणाली. कसा झाला प्रवास? अन्वी अंजलीला जवळ घेत सगळ्यांना म्हणाली. मस्त झाला ग. पूर्व हसत म्हणाली. अन्वी म्हणाली, मनीष कुठे आहे? अर्णव म्हणाला, काही काम होतं त्याला मध्ये एका ठिकाणी, तर तिथे थांबला तो. येतो म्हणाला थोड्या वेळात. रोहन आणि तो थांबले आहेत. अन्वी म्हणाली, व्हॉट? रोहन नालायक, मला येत नाही म्हणाला होता ना? राहुल म्हणाला, काकू आल्या कालच गावावरून, मग येतो म्हणाला. असं पण सुट्ट्या जमा होत्याच सगळ्यांच्या आणि तुला बघायचं होतंच. माझ्या नावावर बिल फाडा तुम्ही. घरी पण हेच सांगून आलात ना? अन्वी बारीक डोळे करून सगळ्यांना बघत म्हणाली. हां म्हणजे आता तू आजारी होती, पडली होतीस, मग आलो आम्ही. सुजय सारवासारव करत म्हणाला. मिठू म्हणाली, तुम्ही सगळे फ्रेश व्हा, आत्ताच आलात ना? वहिनीने बाळ दिलं नाही ना कोणाच्या हातात? ती झोपली तर रात्री 11 वाजता भेटेल मग. पण माझ्या रूममध्ये जायचं नाही. अगं आमंत्रणाची गरज नाही आहे, कारण तुझ्या रूमची वाट लावणं आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. रुची गालात हसत म्हणाली. नो प्लीज प्लीज, तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जा, ती घाबरून म्हणाली. पण ऐकायला थांबलं होतं. सगळे जिकडे तिकडे पडाले. पण ती डोक्याला हात लावत म्हणाली. ती तंतनतच रूमकडे निघाली. सौरभ कुठे आहेत सगळे? का मीच लवकर आलोय? कोणीच नाहीये. सगळे मुलेच दिसत आहेत जिकडे तिकडे. आर्यन बाजूला उभे असलेल्या सौरभला म्हणाला. जिजू तुमची वाईफ तर सगळ्यांचं आवरून झाल्यावर तयार होते. सौरभ हसत म्हणाला. पण पण सुजय, अर्णव, रोहन, राहुल त्याला डोळे फाडून बघत होते. तुम्ही थांबा, मी आलोच. एंट्रन्सचा काही गडबड दिसते, मी बघून येतो. दादू पण तिकडे दुसरीकडे आहे. सौरभ असं म्हणून निघून गेला. मुलं सगळे तयार होऊन आले होते. जवळचे गेस्ट पण येतच होते. पण सगळ्या मुली अजून आल्या नव्हत्या. आर्यनकडे काल त्याची झालेली शॉपिंग पोहोचली होती. तो तिला मॅचिंग करूनच आला होता. मिस्टर देशमुख. सुजय रागात म्हणाला. तुम्हाला आता मिठू आवडायला लागली. सुजय हसत म्हणाला. बाकी तिघं त्याच्याकडे रागात बघत होते. बायको आहे ती माझी. आर्यन रागात म्हणाला. तोच मनीष आला. काय चालू आहे तुमचं? राहुल म्हणाला. मनीष आज आलास, कुठे होतास तू काल? मनीष म्हणाला. आर्यनसोबत होतो काल. पण तुमचं काय चालू आहे? आता यांना आमची मिठू आवडते आणि केलं काय तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. सुजय पुन्हा त्याच विषयावर येत म्हणाला. आणि त्याचं बोलणं ऐकून हवेत उडणारा आर्यन दणकन जमिनीवर आपटला. खरंच बोलत होता तो. त्यानेच याची सुरुवात केली होती आणि शेवट पण त्यालाच करायचा होता. पण गोड का तिखट हे येणारी वेडच ठरवणार होती. सुजय भांडण नको इथे हा प्लीज. सौरभ आणि दादूला माहिती नाहीये. रोहन त्यांना चिडलेला पाहून म्हणाला. तोच स्टेजवरून खाली येऊन जय पण त्यांना जॉईन झाला. मग सगळ्यांनी विषय बदलला. मी आलोच असं म्हणत सुजय भार्गवकडे निघून गेला. मनीष म्हणाला. मला पण भेटायचं होतं त्यांना. अर्णव म्हणाला. तू नाही भेटला त्यांना कधी? मनीष म्हणाला. नाही, मिठूकडून ऐकलं आहे फक्त. अर्णव म्हणाला. चल मी घेऊन जातो. त्यांचं बोलणं चालू होतं पण आर्यन दुसऱ्याच विचारात हरवला होता. तो तिथून लांब जाऊन एका चेअरवर बसला आणि डोकं फोनमध्ये घातलं. मी स्वार्थी होतोय का? मी चुकीचं करतोय? मी तिला माझ्या हिशोबाने वागवत आलोय. डिवोर्स ते पण मिठूला इमॅजिन पण नाही करायचं मला. पण तिला साधं मी आवडतो का नाही हे सुद्धा माहिती नाही आहे. मला जर तिला डिवोर्स हवाच असला तर पण मला फक्त ती आवडते. अजून काय पुढे तिला थांबू मी माझ्याजवळ? पण का? मी सोडून नाही राहू शकत तिला.
कालची रात्र समोर नव्हती तर झोप येत नव्हती. पण असं का? का ती एवढी आवडते मला की सुचणं बंद झालं माझं? का तिची काळजी घेतो मी? का तिला बघत असतो मी? तिच्यासाठी हे फंक्शन अटेंड करत आहे मी. ती जवळ आली की तिला मिठी मारावी वाटते मला. का तिच्या हाताचं जेवण आवडतं? फक्त नजरेसमोरून दूर होऊ नये ती असं वाटतं मला. तिला दुसऱ्यांनी आपलं म्हटलेलं आवडत नाही मला. मिठूच्या अगोदर मी माझी असं म्हणतो तिला मी. तिचं राग, तिचा चिडचिड स्वभाव, तिचं काळजी घेणं, तिचं हे हक्काने वागणं, तिचं ते सहनं, माझ्याजवळ येणं, बाहेर जेवून म्हणून हट्ट करणं, सगळंच हवंसं वाटतं मला. तो जसा जसा विचार करत होता तसंच त्याचे हार्टबीट वाढत होते. तो विचारात असताना मिठूचा आवाज कानावर पडला आणि त्याचं मन अजून धावू लागलं. जांभळ्या रंगाची सिल्क साडी, रेडीमेड ब्लाऊज, ऑक्साईडचा गळ्यात चोकर आणि ऑक्साईडचं लांब मंगळसूत्र, कानात ऑक्साईडचे झुमके, केसांचा आंबाडा, त्यावर गजरा माळलेले होते. समोरच्या केसांची सागरविणी घातली होती. आत्ताच मेकअप केला होता. ओठांवरची लाल लिपस्टिक उठून दिसत होती. हलका मेकअप, हातात असणारे ऑक्साईडचा बांगड्या वाजत होत्या. ती कोणाशी तरी बोलत होती पण तोंड तिचं आर्यनकडे होतं. खरं तर ती त्याच्याकडे यायला निघाली होती. तोच मध्ये स्वराने थांबून घेतलं होतं. तिचं ते रूप पाहून त्याने छातीवर हात ठेवला. असं वाटत होतं आत्ताच जाऊन तिला जवळ घ्यावं. आजकाल सुचत पण नव्हतं तिच्याशिवाय काही दुसरं. तुझ्याशिवाय मी 1 मिनिट राहू शकत नाही. 1 मिनिट. आणि याला जर प्रेम म्हणतात तर करतो मी प्रेम तुझ्यावर. मिठू, करतो, खूप प्रेम करतो, जीवापाड करेल. देवाने तुला माझ्यासाठी बनवलं आहे म्हणून तू मला अचानक भेटलीस आणि ठरवूनसुद्धा आपण वेगळे झालो नाही. वेडा झालोय ग तुझ्यासाठी. ज्याला मी आकर्षण समजत होतो ते प्रेम होतं. भीती वाटते मला प्रेमाची. पण तू नक्की भीती गायब करशील. हुरहुर असते तू नसली ना जवळ. तू समोर असली की मन शांत होतं. असंच जपायचं आहे तुझं हे हसणं, लाजणं शेवटपर्यंत. तो गालात हसत मनात म्हणाला आणि समाधानाने तिच्याकडे पाहत होता. सगळ्यांना बोलून ती त्याच्याजवळ येत होती. आर्यन, आर्यन, कधीपासून हाक मारत आहे मी. लक्ष कुठे आहे तुमचं? शेवटी लाजणं सोडून ती वैतागून म्हणाली. कारण तो तिला खूप वेळ झालं तसंच बघत उभारला होता. हो हां, ते ते आपलं काही म्हणाली का तू? तो तिच्यावरून नजर फिरवत म्हणाला. काही नाही, चला ना माझ्यासोबत. सगळे तिकडे फोटो काढत आहेत, आपल्याला बोलवत पण आहेत आणि अजून मुहूर्त आहे म्हणून आपण अगोदर फोटो काढून घेऊ. ती त्याच्या हातांना विडखा घालत म्हणाली. त्याने हसतच मान हलवली. दोघं सगळे जिथे होते तिथे आले. सगळे नवीन बाळासोबत फोटो काढण्यात व्यस्त होते. मध्येच रुची आणि अर्णव भांडण करत होते. अंजली, नेहा आणि पूर्वा आपल्या आपल्यात व्यस्त होत्या. मनीषला बकरा बनवून त्याच्याकडून फोटो काढून घेत होत्या. जय आणि सुजय भार्गव आणि स्वराचे फोटो काढत होते. सौरभ, राहुल आणि रोहन सोबत कामात होता. अजून सगळ्यांना का त्यांनी पाहिलं नव्हतं. मनीषला तिथे पाहून आर्यनला काहीतरी आठवलं. अन्वी, जी त्याला पकडून सगळ्यांना बघत हसत उभारली होती, तिचा हात त्यानं अलगद सोडवला. आर्यन म्हणाला, मिठू, तुला सांगायचं राहिलं. काय? अगं, मनीषसाठी एक सरप्राईज होतं एक. कुठलं? अगं, भार्गव आणि स्वरा त्याला माहिती नाही ना त्यांच्याबद्दल आणि आम्ही सोबत होतो. मी मुद्दाम दोघांना सांगितलं नव्हतं. सरप्राईज द्यावं तिघांना म्हणून, पण हे एकमेकांना अनोळखी असल्यासारखं का वागत आहेत? आर्यन तिच्या कानात कुजबुजला आणि मी म्हणाली, अरे हो, माझ्या लक्षात आलं नाही. आणि मनीषला मी कधी दादूबद्दल जास्त सांगितलं नव्हतं. मला पण माहिती नव्हतं. आता काय करायचं? आपण मनीषला विचारू. आर्यन असं म्हणूपर्यंत त्याला भार्गवचा आवाज आला. भार्गव म्हणाला, आर्यन, ये इकडे. अगं, माझं पिल्लू कसलं गोड दिसतंय. भार्गव अन्वीच्या जवळ येत म्हणाला, मिठू, तू भेट, मी अंजूला भेटून येते. मिठूच्या हातावर त्याने थोपटला आणि तो निघून गेला. चला आपण फोटो काढू आज. माझं बाळ किती गोड दिसतंय. तिला साडीत बघून त्याला भरून आलं होतं. अहो, आत्ता तिचं लग्न झालंय आर्यनसोबत. फोटो काढायचं सोडून तिने तुमच्यासोबत काढावं का? मागून स्वरा येत म्हणाली, तुम्ही दोघं ठरवा काय तर. पहिलं मी बेबीसोबत फोटो काढते. ती तिच्या आत्तूची वाट पाहत असेल. ती बाळाला कुशीत घेत म्हणाली, जय, कॅमेरा इकडे घेऊन ये. अन्वीने जयला बोलावलं. वहिनी, भाई तुला बघून फ्लॅट झाला असेल. कसली भारी दिसतेस आज तू. जय तिच्याकडे येत म्हणाला. सोबत सुजय पण होता. तिचं तोंड पडलं. तिने आर्यनकडे पाहिलं तर तो अंजलीचा ड्रेस नीट करत होता. हसत बोलत होते दोघं. असू दे, पण तू खूप सुंदर दिसते. सुजय तिची नजर पाहून म्हणाला, काही नाही, त्याने नीट पाहिलं नाही मला. पाहिलं की सांगतील.
ती जबरदस्ती हसत म्हणाली. जयला पण समजलं, त्याने विषय टाळला. चल ग, बाळ शांत आहे तोपर्यंत काढून घेऊ फोटो. सुजय विषय बदलण्यासाठी म्हणाला. बाळाला पण तिच्यासारखं सेम कलरचा पोलखा परकर घातलं होतं. सॉफ्ट कपड्याचं होतं, ज्यामुळे तिला त्रास होणार नाही. मिठू लॉनमध्ये तिला घेऊन उभारली. अंजू, तुला साडी जमते का? कशाला नेसायची बाळा? आर्यन तिच्या नीट करत म्हणाला. भाई, वहिनी आणि तिच्या मैत्रिणींनी ठरवलं होतं. मग मला पण वाटलं, तरी वहिनी नकोच म्हणत होती. मीच मागे लागले तिच्या. अंजली तोंडमारी करत म्हणाली. अगं मिठूला सवय आहे, ती रोज नेसते. तुला सवय आहे का अशाची? तो तिला जवळ घेत म्हणाला. आई पण घालू देत नाही, मला आवडते. आणि तुम्ही असं मला सारखं जपत असता, मी कधी शिकणार मग? ती गाल फुगवत म्हणाली. आर्यन हसला. बाई, चल जाऊ आपण पण. ते बघ, वहिनी फोटो काढतायत आणि तुम्ही दोघांनी मॅच केलं आहे. अंजली त्याला ओढत म्हणाली. तुमच्या वहिनीची कृपा. तो हसत तिच्या मागे जात म्हणाला. दोघे सगळे जिथे फोटो काढत होते तिथे आले. आर्यनने जयकडे कटाक्ष टाकला. त्याने नजर चोरली. आर्यनने नाहीत मान हलवली. अन्वी म्हणाली. अहो, इकडे या ना. हां, आत्ता मी पण आहेच का यात? आर्यन हसत म्हणाला. येणार का नाही? तोच कुशीत असलेलं बाळ रडू लागलं. मिठू तिला शांत करत होती. मिठू, तिला सोडून ये स्वराकडे. तुला जमतं का ते हे सगळं? आर्यन तिच्याजवळ जात म्हणाला. त्यांचं बोलणं चालू होतं तोपर्यंत सौरभ, राहुल आणि रोहन पण आले. अजून आवाज वाढला सगळ्यांचा आणि बाळ अजून रडू लागलं. अन्वी गोंधळातून बाहेर पडली आणि स्वराकडे गेली. बाकी सगळे आपल्यात व्यस्त होते. थोड्या वेळात अन्वी परत आली. आर्यन सगळ्यांना बघत बाजूला उभारला होता. अन्वीने येऊन त्याचा हात पकडला. चल ना, आपण फोटो काढू. ती तोंड बारीक करत म्हणाली. मिठू, मला आवडत नाही ना राणी, म्हणून थांबलो ना मी. तिच्याकडे टक लावून बघत म्हणाला. त्याच्या बघण्याने तिने नजर चोरली आणि त्याला ओढत फोटो काढायला घेऊन गेली. त्याचं न ऐकता, जय, आमचे फोटो काढ. आत्ता कार्यक्रमाचा मुहूर्त आहे, 10-15 मिनिटात. आणि मी आर्यनच्या दंडाला विडका घालत म्हणाली. मिठू, काय चालू आहे तुझं? मिस्टर देशमुखना फोटो काढायचा नाहीये, सुजय रागात म्हणाला. कारण त्याने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. आर्यनला आवडत होतं, ती त्याच्या मागे मागे करत होती, म्हणून तो मुद्दाम भाव खात होता. मिठू त्याचा आवाज ऐकून आर्यनला सोडलं, पण तिने सोडताच आर्यनने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिला स्माईल करतच सुजयकडे नकली हसत एक कटाक्ष टाकला. जय, फोटो काढ. जो कधीपासून त्याला डोळे फाडून पाहत होता. त्याला आर्यन म्हणाला. हो हो. त्याने एक फोटो काढला. मिठू हस, नाहीतर बघ मी किस करेन. आर्यन तिच्या कानात कुजबुजला. जी बिचारी शांत उभी होती, तिने ओढून ताणून हसत समोर पाहिलं. खरं तर त्याचं वागणं तिथं फक्त मनीष आणि सौरभला नॉर्मल वाटत होतं. एक सौरभला वाटलं तो नवरा आहे आणि दुसरं मनीष, ज्याला माहिती होतं आर्यन तिच्या प्रेमात आपटला आहे. पहिला माझं सोडवतो, मग तुमचं बघतो. तो त्या दोघांकडे बघत पूर्वाकडे कटाक्ष टाकत मनात म्हणाला. शेवटी नाव ठेवायला मिठूला बोलवण्यात आलं. तिने हसतच बाळाला ठेवलेल्या पाळण्यात वाकली आणि बाळाच्या कानात कुर्र करून तिने नाव घेतलं. सगळ्या बायकांनी तिची पाठ ठोपली. मिठू, यार नाव सांग. खालून मनीष ओरडला. भैरवी. अन्वी हसतच म्हणाली. सगळ्यांना नाव खूप आवडलं. बाळ पण आपलं नाव ऐकून गालात हसत होतं. पुढचे सगळं रिटूर पार पडले. पूर्ण वेळ आर्यन तिला एकसारखं बघत होता, पण ती कामात आहे, लोकात गुंतली असल्याने त्याच्याकडे बघायला वेळ नव्हता. बाहेरची लोक जेवण करून निघून जात होते. आता घरचेच राहिले होते. भार्गव आणि स्वराचे बाबा सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना निरोप देत होते. स्वरा आणि स्वराच्या आई भैरवीला घेऊन बसल्या होत्या. अन्वी आता उरलेल्या सगळ्यांना जेवायला पाठवत होती. आर्यनला माहिती होतं तिच्याकडे ती येणार म्हणून. तो थांबला होता. अहो आर्यन, कधीपासून एका जागी बसून आहात? चला ना, सगळ्यांना सांगून थकले मी. ती त्याला चिडून म्हणाली. तू जेवलीस? त्याने शांतपणे विचारलं. नाही. ती बारीक तोंड करून म्हणाली. चल सोबत जेऊ. तो उठत म्हणाला. नको. बघा ना, अजून बाहेरचे लोक आहेत. तुम्ही जेवून घ्या, मी अंजू आणि जयला पाठवते. दोघं कधीपासून टाइमपास करत आहेत. एकदा जेवलं की मला त्यांच्याकडे बघावं लागणार नाही. ती त्याच्यापासून नजर चोरत म्हणाली. राग हो राग. तू माझ्याकडे बघत का नाहीये? आल्यापासून फक्त चिडून तरी बोलते, नाही तर रागात. तो तिला जवळ ओढत म्हणाला. आणि सुजय, कुठं दिसतोय का? नजर फिरवली. नाहीये, तो मागच्या साईडला आहे. कॉल आलाय त्याला, म्हणून गेला आहे. त्याची नजर ओळखून ती म्हणाली. तू याला नाही घाबरत? ओके, उलट त्याला चिडवत आहेस मी. तो डोळे फिरवत म्हणाला. अन्वी म्हणाली. ते सोडा, मला सांगा, तुम्ही काय विसरत आहात? काय विसरलो मी? तुम्ही काहीतरी विसरला, आठवा.
काय? मला नाही लक्षात. आज मी वेगळी दिसते ना थोडी. मग कशी दिसते नाही सांगितलं तुम्ही. ती बारीक तोंड करून म्हणाली. ओ, मला तर रोज सारखी दिसली. तो हसू दाबत म्हणाला. आर्यन जा, जा बाबा, तुम्ही असंच करता. मी एवढं तयार झाले आणि तुम्ही असं कसं आहात? ती त्याच्या हातून हात सोडत म्हणाली. कुठे चाललीस? पण मला का विचारते? माझ्यासाठी तयार झालीस का तू? मग कोणासाठी मग? ती रागात म्हणाली. खरंच? माहिती असून पण नाटक. तुम्ही सांगणार नाही का? मला अजून पण नाही तर मी चेंज करून येते. ती त्याच्या कुर्त्याच्या बटनसोबत खेळत म्हणाली. त्याने तिच्या हाताला त्याच्या छातीवर दाबलं आणि त्यावर आपला हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिला अजून जवळ ओढलं. आर्यन, काय करताय? खूप जण आहेत ना इकडे. सोडा, मला कोणीतरी येईल. ती नजर चोरत म्हणाली. आल्यापासून लांब पडत आहेस माझ्यापासून. आता लागलीस तू. हाताला असं सोडेन का मी? तो असं म्हणतच ती त्याला बिलगली. आज रात्री आपल्याला घरी जायचं. मला काही माहिती नाहीये. बाकी ओके, मला झोप येत नाही तुझ्याशिवाय. पण ती इकडे तिकडे बघत होती. कोण बघत आहे का? कोणी नाहीये इकडे. अर्ध्याच्या जास्त तर घरी गेले आणि बाकी जेवण करत आहेत. तो तिची नजर ओळखून म्हणाला. पण मला जाऊ दे ना. ती त्याच्याकडे बघत म्हणाली. तो तर कधीपासून तिलाच बघत होता. तुला सांगू तू कशी दिसतेस आज? तो तिचे कपाळावर आलेले केस मागे करत म्हणाला. कशी दिसतेस मी? ती नजर चुकवत म्हणाली. पळवून घेऊन जाऊ वाटतं तुला. तो म्हणताच तिला त्याचे वाढलेले ठोके लक्षात येत होते आणि ती जास्तच लाजत होती. त्याने खाली चुकून तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिने झटकन त्याला लांब केलं. आर्यन, कोणीतरी येईल असं म्हणत ती त्याचं न ऐकता निघून गेली आणि तो तिला लाजरा चेहरा मानात भरून घेत होता. ती पण जेवणार नाही म्हणून तो पण तिच्या मागे आला. सगळे जेवायला जमले होते. भार्गव म्हणाला. अगं मिठू, आर्यन कुठे आहे? असतील इथेच कुठेतरी. ती इकडे तिकडे बघत म्हणाली. सुजय म्हणाला. मी पाहिलं त्यांना. तुम्ही बसा, मी बोलावून आणतो त्यांना. तू तू कशाला? मी जाते ना. आणि मी गडबडीत म्हणाली. नाही, मी जातो. असं म्हणत सुजय तिचं न ऐकता निघून गेला. मिस्टर देशमुख, चला, तुम्हाला जेवायला बोलवत आहे. सुजय जय जवळ येत म्हणाला. हां, ठीक आहे येतो. तो फोनवर बोलत बोलत म्हणाला. त्यांचं फोनवर बोलणं झाल्यावर तो मागे वळला तर सुजय मागेच थांबला होता त्याची वाट पाहत. सुजय म्हणाला. एक मिनिट. हां बोला. विचारा, काय विचारायचं आहे? आर्यन शांतपणे म्हणाला. सुजय म्हणाला. काय चालू आहे तुमचं? नाही तर अगोदर तुम्हाला एकमेकांचं तोंड बघायचं नव्हतं आणि आज पान पण हलत नाहीये एकमेकांशिवाय. नाही म्हणजे आम्ही समजायचं काय नेमकं? आर्यनने खांदे उडवले आणि गालात हसला. मला तोडाची भाषा कळते व्यवस्थित. सुजय रागात म्हणाला. आय लव्ह हिअर. तो शांतपणे म्हणाला. व्हॉट? आणि हे कधी झालं आणि कसं? सुजय आश्चर्याने म्हणाला. आर्यन, चला ना. आणि तू सुजा यांना बोलवायला पाठवलं तर इथेच बोलत थांबला? त्यांचं परत काही भांडण होण्यापेक्षा ती त्यांच्या मागेच आली होती. आर्यन म्हणाला. आलोच मी. असं म्हणत त्याने सुजयला स्माईल दिली आणि अन्वीच्या मागे निघून गेला. उद्या मनीष तर गेला माझ्या हातून. जाणाऱ्या आर्यनकडे पाहत सुजय मनात रागात म्हणाला.